नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आज आपण बीड शहरापासून एक 15 किलोमीटर दूर असलेल्या निर्जन माळावर उपस्थित आहोत. पण हा माळ जरी निर्जन असेल तरीसुद्धा या ठिकाणी जी घडलेली ऐतिहासिक गोष्ट आहे ही बीडच्या प्राचीन इतिहासाशी संबंधित आहे. इथली जी वास्तू आहे ती वास्तू मी तुम्हाला दाखवणार आहे. ती वास्तू पाहण्यासाठी, त्यासोबतच त्या वास्तूची माहिती ऐकण्यासाठी आणि नेहमीचे माझे ऐतिहासिक दुर्ग भटकंती ऐकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा ही विनंती. तर मित्रहो, बीडला प्रचंड असं प्राचीन ऐतिहासिक महत्त्व आहे आणि ज्या ठिकाणी आपण आत्ता आहोत 15 किलोमीटर अंतरावर हे एक निर्जन माळ आहे आणि या ठिकाणी ही वास्तू तुम्ही पाहत आहात. ही वास्तू ऐतिहासिक अशा प्रकारची वास्तू आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही वास्तू इथे कशी आली, कोणाची आहे? तर ही ऐतिहासिक वास्तू दिल्लीच्या एका सम्राटाच्या दाताची कबर आहे. मग तो सम्राट कोण होता, इथे कसा आला, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाची काही पानं चाळावी लागतील. तर मित्रहो, ही जी कबर आहे, दाताची कबर, ही आहे मोहम्मद तुघलक बादशहाची. हा तुघलक ज्यावेळेला दिल्लीचा राजा झाला आणि त्यानं त्याची राजधानी देवगिरी या ठिकाणी हलविली होती आणि बीड हे शहर देवगिरी प्रांतापासून जवळ असल्यामुळं आणि इकडच्या भागातील आंध्र, वारंगल या ठिकाणच्या साम्राज्याशी या बीडच्या सीमा जोडल्या जातात आणि म्हणून त्याचं या मार्गाने जाणं असायचं. जसे आज रोजी वेगवेगळ्या प्रकारच्या हमरस्त्यांनी मोठमोठी शहरं जोडलेली आहेत. पूर्वीच्या काळी राजमार्ग जे आहेत किंवा सैनिकांचे जे मार्ग आहेत हे डोंगर माथ्यातून जायचे. तर हा जुन्या काळाचा सैनिकांचा राजमार्ग आहे. तर हा सैनिकांचा राजमार्ग या कर्जनी गावापासून, जे की बीड शहरापासून 15 किलोमीटर दक्षिणेला आहे आणि आणखी पुढे गेल्यानंतर 7 किलोमीटर अंतरावर पूर्वी निजामाच्या काळी असलेली बाजारपेठ म्हणजे नेकनूर, तर यांना जोडणारा हा डोंगरावरचा हे खूप मोठा म्हणजे मार्ग होता. तर बादशाह स्वतः वारंगलला जात असताना ह्याच रस्त्याने तो गेल्याची नोंद आहे आणि वाटेमध्येच तो खूप आजारी पडला आणि त्याचा दात त्या ठिकाणी पडलाय. जसं की सर्वसामान्य माणूससुद्धा जर साधा दात जर पडला तर आपण उकांड्यामध्ये पुरतो आणि मग हा तर एक बादशाही दात होता आणि मग त्याला असं रस्त्यानं कुठे म्हणजे फेकून देणं शक्यच नव्हतं. म्हणून त्यांची एक यथोचित अशा प्रकारची कबर असावी हा एक विचार त्या काळामध्ये पुढे आला असावा आणि त्यांनी म्हणजे ह्या एकदम माळामध्ये, म्हणजे आपण जर हा समोरचा पठारी प्रदेश पाहिला, हे बालाघाटचीच एक उपरांग आहे की ज्याला म्हणजे कलिंद डोंगर रांग असं सुद्धा म्हटलं जातं. तर या डोंगर रांगेमध्ये ही कबर आहे. परंतु हा रस्ता आता वहिवाटीचा नाही पूर्वीसारखा, त्यामुळं ह्या वास्तूकडं प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे. आपण चारी बाजूनं आपण ही वास्तू पाहू शकतो. आता सध्या मात्र इथं रात्रीच्या वेळेला म्हणजे हरिण वगैरे येऊन बसतात बहुतेक आतल्या बाजूनं, ते दृश्य आपल्याला दिसतंय. 1350ला साधारणपणे 1350ला तुघलकाचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यापूर्वी एक 3 वर्षापूर्वी तो ह्या स्वारीवर आला होता अशा प्रकारची नोंद इतिहासामध्ये सापडते. म्हणजे हे जे बांधकाम आहे हे अंदाजे 1347च्या आसपासचं असावं. त्यानंतरच्या काळामध्ये हे जे काही दाक्षिणात्य भाग आहे म्हणजे बीड असेल किंवा विजापूर, आजचं अहिल्यानगर, हे म्हणजे जो गंगू हसन बहमनी होता, या बहमनीच्या ताब्यामध्ये महाराष्ट्राची 5 शकलं होऊन हे त्यांच्या ताब्यामध्ये गेलं आणि तुघलकाची सुद्धा इकडची सत्ता संपुष्टात आली. आणि तो काळ पण असा होता की दिल्लीची राजसत्ता ही अस्थिर होती. साधारण आपण जर 6व्या शतकापासून जर विचारात घेतलं, त्यातल्या त्यात आणखी म्हणजे 11व्या शतकापासून पुढं तर म्हणजे खूपच इतिहास हा दिल्लीचा वेगवान पद्धतीने बदलताना आपल्याला दिसून येतोय की सातत्याने दिल्लीची गादी बदलत आहे. म्हणजे ती तुघलकाकडे असेल, कुतुबुद्दीन वंशाकडे असेल, सय्यद वंशाकडे असेल, म्हणजे बाबर जोपर्यंत सत्तेवर येत नाही तोपर्यंत दिल्लीमध्ये सातत्यानं वेगवान घडामोडी घडून दिल्लीची सत्ता उलथून टाकण्याचे, नव्यानं कुणीतरी ताब्यात घेण्याचे ऐतिहासिक घडामोडी होताना आपल्याला दिसून येतात. तर हे तुघलकाच्या काळामध्ये त्यांना सुद्धा असं वाटायचं की बीड नगरी सातत्याने आपल्या ताब्यात असावी. बीडचं जे काही दगडी पूल आहे, जुनं शहर आणि नवं शहर यांना जोडणारा जो दगडी पूल आहे, याचं बांधकाम सुद्धा तुघलकाच्याच काळातलं आहे. त्याचं एक विशेष करून लक्ष होतं. त्यांना असं वाटायचं की बीड आपल्या ताब्यामध्ये असलं पाहिजे.
परंतु पुढं बहमनी साम्राज्यामध्ये बीड हे आणखी मध्यवर्ती आलं, कारण नगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही यांच्या प्रांताला नेहमी असं वाटायचं की हे शहर आपल्या ताब्यामध्ये असावं. तर असं हे जे तुघलकाच्या दाताची ही कबर आहे, छोटासा घुमट, आणि तुघलकाची जी समाधी आहे, समाधीच्या सोबतसुद्धा साधर्म्य असलेलं बांधकाम आपल्याला दिसून येतं. आपण ही चारी बाजूनं वास्तू पाहत आहोत. मी जेव्हा सुरुवात केली होती ती बाजू ही दक्षिण बाजू आहे आणि या वास्तूच्या पश्चिम बाजूला आपण आलेलो आहोत. तर पश्चिम बाजूची बऱ्यापैकी थोडी पडझड झालेली आहे. तर ही पडझड आपण इथून बघू शकता. पण ह्या पडझडीतले जे दगड आहेत, म्हणजे हे दगड इथलेच या स्थानिकच्या डोंगरावरचेच आहेत. याच दगडच्या आधारे, दगडातूनच हे बांधकाम किंवा ह्या बांधकामाचा पाया घातलेला आपल्याला दिसून येतोय. परंतु वरची जी शैली आहे याच्यामध्ये मात्र पक्क्या विटा आहेत. अर्थातच हे बादशाही काम असल्यामुळं बादशहाची एक आठवण, बादशहाची एक स्मृती ही या ठिकाणी पुरली गेलेली असल्यामुळं हे आहे. इतिहास हा म्हणजे पराजित राजाचा आहे का जेता राजाचा आहे, आपल्या बाजूचा आहे की आपल्या विरोधाचा आहे, ह्या बाजूचा विचार न करता इतिहासाच्या साधनातून, इतिहासाच्या अभ्यासातून आपण तो सातत्याने वेचला पाहिजे. याच्यामुळं काय होतं की इतिहासामध्ये तो घडून गेलेला व्यक्ती आणि त्यासोबतच्याच कथा, त्यासोबतचेच काही संदर्भ, यातून काही सामाजिक, राजकीय आणि त्यावेळेच्या ऐतिहासिक घडामोडीवर प्रकाश पडत असतो. म्हणून आपण इतिहासाची जी साधनं आहेत, ही इतिहासाची साधनं चाळली पाहिजेत, पाहिली पाहिजेत. आपण आता पूर्व दिशेच्या बाजूकडून ह्या घुमटाला पाहू शकता. बघा, वरच्या बाजूला घुमट, त्यानंतर बांधकामाची जी मुघली शैली आहे, बहमनी शैलीमध्ये सुद्धा अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसतात. हे थोडंसं पडल्यासारखं आहे, म्हणजे पाकळी पाकळीसारखं जे स्ट्रक्चर दिसतं, हे पण आपल्याला त्यावेळेच्या बांधकामाचा एक ऐतिहासिक नमुना किंवा ऐतिहासिक पुरावा म्हणून पाहता येईल. ही या घुमटाची उत्तर बाजू आहे. प्रवेशद्वारसुद्धा आहे या बाजूला. वरच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर घुमट आपल्याला दिसेल. झाडं झुडपं खूप वाढलेली आहेत आणि अंशतः पडझडसुद्धा झालेली आहे. ऐतिहासिक वस्तूंचं संरक्षण व्हायला पाहिजे की जेणेकरून इतिहास जिवंत राहतो. वरून ज्या काही पडलेल्या वस्तू आहेत त्यामध्ये आपल्याला हे विटा वगैरे दिसतात आणि त्या विटांचा आकार, त्याचा रंग वगैरे पाहता त्या विटांचं प्राचीनत्व आपल्या लक्षामध्ये येतं. थोडंसं नक्षीकाम पण आपण पाहू शकतो. ही आतली बाजू. सध्या तरी जंगली प्राणी म्हणजे रात्रीचा निवारा म्हणून ह्याचा वापर करताना दिसतात. त्यांच्या विष्ठा वगैरे या ठिकाणी आहेत. तर अशी ही जी वास्तू आहे, प्राचीन इतिहासासोबत, राष्ट्रीय इतिहासासोबत बीडचं थेट नातं सांगणारी ही कर्जनीची कथा आहे. त्या काळच्या बांधकामामध्ये वापरलेली ही वीट पहा. तिची लांबी रुंदी जी आहे म्हणजे अगदी चौरस आणि मोठ्या प्रकारची वीट आपल्याला दिसून येते. हा सुद्धा म्हणजे शाबूत म्हणजे अखंड तुकडा नाही, हा तुटलेलाच तुकडा आहे. परंतु त्यावरून आपल्याला एक त्यावेळेच्या बांधकामात वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा अंदाज येतो. तर अशी ही मोहम्मद तुघलकाच्या दाताच्या समाधीची किंवा कबरीची कथा आहे. आपण माझ्या चॅनलला नेहमी प्रतिसाद देता, असाच पुढेही प्रतिसाद द्या. चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. जय शिवराय.